अंमळनेरातील मुख्य बाजारपेठ परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्री 7 ते 8 दुकाने फोडली, लाखो रुपयांच्या मुद्देमालाची चोरी। अंमळनेर शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले असून बुधवारी 18 डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री तब्बल 7 ते 8 दुकाने फोडल्याची खळबळजनक घटना सकाळी 7 वाजता समोर आली। काही चोरटे CCTV कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाले आहे। या संदर्भात अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार अंमळनेर शहराच्या मुख्य भागातील बाजारपेठेत चोरट्यांनी मध्यरात्री आपला मोर्चा वळवला। चोरट्यांनी दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। सकाळी 7 वाजता जेव्हा दुकानदार नेहमीप्रमाणे आपली दुकाने उघडण्यासाठी आले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीला आला। दुकानांमधील सामानांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली, तसेच रोख रकमेसह मौल्यवान साहित्यांचे देखील चोरून नेले। चोरट्यांनी अत्यंत नियोजन पद्धतीने एकापाठोपाठ एक अशी दुकाने साफ केली। यात मयूर मोबाईल, सना इलेक्ट्रॉनिक्स, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स, PG टेलर्स, दुर्गा टी डेपो तसेच सुविधा मोटर वाइंडिंग या नामांकित दुकानांसह इतर अन्य छोट्या व्यवसायांचा समावेश आहे। प्राथमिक अंदाजानुसार या चोरीत व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। शहरात अशा प्रकारे दुकाने फोडण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी अशा घटना देखील घडलेल्या आहेत, परंतु पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक छोट्या व्यावसायिकांनी केला आहे। वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे सामान्य व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले असून आता तरी पोलिसांनी या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे।